आणि एरवी दुष्काळाने होरपळणारा हा मराठवाडा यावेळी मात्र इकडे अतिवृष्टी झाली, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। नेमकं काय झालं, पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी त्याचं विश्लेषण कसं केलंय जाणून घेऊया। हवामान बदल विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू कौल यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की भारत देश हा हवामान बदलाच्या हॉटबेडवर आहे आणि याची कारणं जगातले अनेक शास्त्रज्ञ सांगतात। अद्वितीय पण समजून घेऊ। भारताच्या तिन्ही बाजूनी जे समुद्र आहेत हे तिन्हीही एकाच वेळेला खूप तापतायत। त्यामुळे अरबी समुद्रामध्ये बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचं प्रमाण वाढतंय। गेल्या वर्षीचा जो काही तापमान वाढ होती ती आता जानेवारीच्या 2025 मध्ये सांगितली गेली तर जगाचं तापमान 1.75 अंश सेल्सिअसनी वाढलंय असं जगानं मान्य केलेलं आहे। जेव्हा तापमान वाढतं अगदी 0.1 डिग्री सेल्सिअसनी तेव्हा हवेमध्ये दमटपणा वाढतो, आर्द्रता ठेवून घेण्याची क्षमता वाढते। यामुळे ढगाच्या निर्मितीमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे। सर्वसाधारण जे ढग पावसाचे तयार होतात ते 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असतात, पण सध्या 12 ते 14 किलोमीटर पर्यंत ढगाचा मनारा तयार होतो। यामुळे या सगळ्या घटना होत आहेत। याचं प्रमुख कारण हे जे तापमान वाढ आहे, कार्बन उत्सर्जन वाढलं त्यामुळे तापमान वाढ झाली, त्यामुळे समुद्राचं तापमान वाढलं आणि या कारणांमुळे चक्रीवादळं आणि उष्णतेची लाट, यावेळेला आपण उष्णतेची लाट बघितली कशी होती ती आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आता सध्या आपण पावसाचा हा सगळा तडाखा सहन करतोय।